कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आवरलं का ग पिऊ? हो आई आवरली। होय लागली परत कामाला। आला परत तिच्यावर आता। भाऊजी अहो असं नाहीये। असंच आहे, आधी तुझं ऑफिस आणि आता हो तुमचा अमोल। तुला कुठला वेळ मिळतो? सुजाता उगाच काहीतरी खेकाट काढू नकोस हा। आई मी बोललो की लगेच खेकाट का आता? सुजा, अरे एक दिवस तरी जम काढ की जरा। आपे झोपलाय ना गा? पाळण्यात घालतेस का त्याला? हो पाळणा तर दादाच्या खोलीत आहे। आता तुमच्या खोलीत हलवलं पाहिजे बरं का? काय दादा? हा काय म्हणालास का? नाही म्हटलं, आता तुमच्या खोलीतून काढला पाहिजे ना पाळणा। स्वप्नील, रुपाली उठली नाही का अजून? नाही, बघून आलो मी आता। दादाने चांगलाच हेवी डोस दिलेला दिसतोय। काल रात्री माझ्या लक्षातच नाही आलं, पण उठेल ती। मग आता वहिनीला सांगावं लागेल ना? त्याचं काय? त्याच विचारत आहे खरं तर मी। सगळं तोंडी कळलंय। आप्पे, तू मध्ये ती टेस्ट केली होती म्हणे, काय झालं त्याचं? हो पण त्याचे अजून रिपोर्ट आले नाहीयेत ना। घ्या मग, आता कसं सांगणार? हा डॉक्टर, बरं बरं मी लगेच बघते। हो लगेच बघते रिपोर्ट। आप्या काय ग, काय झालं? बापू, DNA टेस्ट केली होती त्याचे रिपोर्ट आलेत। काय झालं अपर्णा? काय म्हणाले डॉक्टर? सर, अमोल हा माझा आणि अर्जुनचा मुलगा। वा मस्त, म्हणजे आता पुरावा पण आला। स्वप्नील, अरे तू नको नाराज होस, हे तुमचं बी बाळ आहेच की। नाही बिन्या काका, मला समजतंय ते। काल तिला गोळी देऊन झोपवलं खरं, पण आज तर तिला कळेलच ना। मग तिला कसं सांगू, काय सांगू? स्वप्नील, हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस। हे बघ आपण सगळे मिळून रुपालीला समजावून सांग। सरकार एवढं सोपं आहे का ती? वहिनींनी बाळाला किती जीव लावला माहितीये ना? हो, रुपाली त्यांना सांगायचं खूपच अवघड आहे। त्यांना कदाचित परत धक्का बसू शकतो। नाही नाही, तसं काय होणार नाही। म्हणजे ती बरी झाली आहे ना आता। विनाय काका, वहिनी बऱ्या झाल्या त्या बाळामुळेच बरं का? होय की? नाही पण हे सगळं कसं होईल हेच मुळात मला कळत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।